सुनील प्रभू. अध्यक्ष महोदय, अत्यंत गंभीर असा औचित्याचा मुद्दा असा आहे की बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीवर दिंडोशी मतदारसंघातील झोपड्यांचे पुनर्वसन व मूलभूत सुविधा संदर्भात न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणी घेण्यात आली आणि सदर जमिनीवर फेज 1 आणि फेज 2 मधील पात्र अतिक्रमण धारकांसाठी घरे बांधण्याकरता ठरविल्याप्रमाणे शासन निर्णयानुसार 2011च्या जनगणनेच्या सेन्सस प्रमाणे पात्र असलेल्या झोपडपट्ट्यांना देखील यात घरं देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सदर झोपड्यांसाठी घराचे बांधकाम करण्यासाठी आरे कॉलनीतील आरक्षित 90 एकरचा भूखंड झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याबाबत म्हाडाचे उपाध्यक्ष यांनी जबाबदारी स्वीकारली होती। म्हाडाच्या उपाध्यक्षांनी स्वतः खात्री दिली तसे ॲफिडेव्हिट कोर्टाला सादर केलेले आहे, परंतु पुनर्वसनासाठी बांधलेल्या घराच्या निविदा प्रक्रिया 1 डिसेंबर 2024 मध्ये सुरू होईल असे सांगूनही अद्यापपर्यंत कोणतीही निविदा काढण्यात आलेली नाही। म्हाडाच्या उपाध्यक्षांनी एका महिन्यात निविदा प्रक्रिया करण्याची जबाबदारी घेतली होती, परंतु जमीन महसूल विभागाची असल्याने प्रथम ती जमीन महसूल विभागाकडून म्हाडाकडे वर्ग करणे गरजेचे आहे। याबाबत तातडीने कार्यवाही करावी, त्यानंतर म्हाडाच्या प्राधिकरणाकडून नगरविकास विभागास इतर परवानग्या मिळणे शक्य होणार आहे। शासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी व वन जमिनीवरील झोपड्याचे पुनर्वसन करावे व पुनर्वसन होईपर्यंत हाता वसलेल्या वरील झोपड्यांना वन जमिनीवरील न्यायालयाच्या सूचनेनुसार शौचालय, वीज, पाणी या मूलभूत सुविधा प्राधान्याने चालू ठेवण्याबाबत व आवश्यक त्या दुरुस्ती परवानगी देण्याबाबत कारवाई करावी, अन्यथा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतं सरकारच्या विरोधात, म्हणून सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी। भास्कर जाधव.